नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. मुद्दा क्रमांक 4.5 च्या अनुषंगाने ज्या पद्धतीचं पत्र आपल्याला पाहिजे होतं अगदी तशाच पद्धतीचं पत्र निर्गमित झालेलं आहे. हे पत्र एका जिल्ह्यासाठी निर्गमित निघालेलं असलं तरी सुद्धा आता अशाच प्रकारचं पत्र एका राज्यासाठी निघलं की काही अडचण नाहीये. मुद्दा क्रमांक 4.5 जसाच्या तसा आलेला आहे असं हे पत्र आहे. त्यामुळे नेमकं हे पत्र कशा पद्धतीने निघालेलं आहे आणि या पत्राचा फायदा आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना कशा पद्धतीने होणार आहे हे आपण विस्ताराने जाणून घेणार आहोत. हे पत्र खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मुद्दा क्रमांक 4.5 हा डेफिनेटली पूर्णच्या पूर्ण स्पष्ट झालेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा हे जे पत्र निघालेलं आहे हे कौशल्य विभाग सांगली यांनी हे निर्गमित केलेलं आहे. हे ऑलरेडी तुम्ही बघितलेलं असेल कारण की आपण हे सगळ्या ग्रुपवरती फॉरवर्ड केलेलं आहे. याचा अर्थ नेमका काय होतो ते आपण बघू. बघा, माननीय कार्यालय प्रमुख सर्व शासकीय आस्थापना, याच्यापूर्वी जे पत्र निघत होते ते खासगी आस्थापना, निमशासकीय किंवा जी वेगळी मंडळं होती, महामंडळं होती त्यांच्यासाठी निघत होते. परंतु शासकीय आस्थापनांच्या दृष्टिकोनातून पत्र निघालेलं नव्हतं. विशेषतः ते पत्र की ज्याच्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख केला असेल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम द्यावा असं काहीच निघालेलं नव्हतं. परंतु आता जे पत्र निघालेलं आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे डेफिनेटली याचा फायदा सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना झाल्याशिवाय राहणार नाही. बघा काय म्हटलेलं आहे की शासकीय कार्यालयामध्ये बाह्य यंत्रणेमार्फत जी काही कंत्राटी पद्धतीने भरती होते किंवा रोजंदारी पद्धतीवरती भरती होते त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनाच प्राधान्य देण्यासंदर्भामध्ये हे पत्र निर्गमित झालेलं आहे. आणि हे पत्र कोणाला लिहिलेलं आहे तर सगळ्या शासकीय आस्थापनांचे जे सन्माननीय प्रमुख असतात त्यांना हे पत्र लिहिलं गेलेलं आहे. म्हणजेच काय की जर शासकीय आस्थापनेमध्ये त्या ठिकाणी पद रिक्त असतील, बरोबर आहे की नाही, आणि त्या ठिकाणी बाह्य स्त्रोताच्या मार्फत म्हणजे कुठल्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून त्यालाच आपण काय म्हणतो बाह्य यंत्रणा, बरोबर आहे की नाही, बाह्य यंत्रणा किंवा आउटसोर्स याच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती होत असेल तर आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनाच प्राधान्य द्यायचं आहे. मुद्दा क्रमांक 4.5 सुद्धा याच्यामध्ये येतो. बघा याच्या संदर्भामध्ये 9 जुलै 2024 चा म्हणजे कुठला मुद्दा क्रमांक 4.5 ज्या GR मध्ये आहे तो GR चा संदर्भ या ठिकाणी दिला. त्यानंतर दुसरा GR 10 मार्च आणि 11 मार्च हे जे दोन वेगळ्या सूचना किंवा 5 महिन्याचा जे वाढीव कार्यकाळ मिळालेला होता त्याचा संदर्भ दिला. पुढचा जो संदर्भ आहे तो तुम्हाला माहिती असेल की मागच्या महिन्यामध्ये 25 तारखेला आदरणीय तुकाराम बाबांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी महोदयांसोबत जो काही पत्रव्यवहार केलेला होता त्या पत्रव्यवहाराच्या संदर्भामध्ये हे पत्र या ठिकाणी आदरणीय तुकाराम बाबा यांना पाठवण्यात आलेलं आहे. कारण की सांगली जिल्ह्यामध्ये बाबांनी काय केलं होतं की कलेक्टर महोदय यांना भेटून कौशल्य विभागाला कलेक्टरांच्या माध्यमातून 25/6/2026 रोजी हे निवेदन दिले होतं. आणि तुम्ही बघा वैशिष्ट्य म्हणजे काय, आणि त्याच दिवशी हे पत्र सुद्धा निर्गमित झालेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी बाबांनी भेट दिली त्याच दिवशी हे पत्र निघालं. आता मुळामध्ये हे पत्र खूप आधी जर आपण कौशल्य विभागाकडनं काढून घेतलं असतं तर डेफिनेटली याचा फायदा खूप झाला असता. म्हणजे इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये देखील अशाच पद्धतीचं पत्र निर्गमित झालं असतं. परंतु सध्या तसं झालेलं नाहीये, फक्त सांगली जिल्ह्यामध्ये निघालं. परंतु मुद्दा क्रमांक 4.5 याच्यामध्ये स्पष्ट झाला. बघा आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भानुसार आपणास कळवण्यात येते की आपणास म्हणजे कोणाला, शासकीय आस्थापनांच्या प्रमुखांना. काय म्हटलं की युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ किती महिने होता, 11 महिने एवढा होता. आणि त्याचं प्रशिक्षण काय केलं विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं 11 महिन्याचं आणि यशस्वीरित्या पूर्ण केलं. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 1. आता संदर्भ क्रमांक 1 म्हणजे काय माहितीये का, 9 जुलै 2024 चा GR, अतिशय सुरुवातीचा GR आहे हा, बरोबर आहे का, 9 जुलै 2024 चा GR आहे. त्यामध्ये मुद्दा क्रमांक 4.5 नुसार बघा मी तुम्हाला म्हटलं होतं मुद्दा क्रमांक 4.5 नुसार आपल्याला रोजगार भेटू शकतो. आम्ही अनेक वेळा सांगितलं, अनेक लोकांनी आमच्यावरती टीका केली, म्हणले हा काही सांगते, फेकते फाकते वगैरे. आता मी जर फेकत असतो तर याच्या ठिकाणी कसं लिहिलं असतं, मुद्दा क्रमांक 4.5च कसा काय आला. बघा 4.5 नुसार ज्या प्रशिक्षणार्थींचं 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा प्रशिक्षणार्थी बांधवांना आस्थापनेस योग्य वाटल्यास आणि सदर प्रशिक्षणार्थीची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकते, बरोबर आहे की नाही, असं मुद्दा क्रमांक 4.5 मध्ये म्हटलं होतं. तर असे झाल्यास सदर प्रशिक्षणार्थीला रोजगार उपलब्ध होऊन त्याच्या उदरनिर्वाहासाठी एक साधन उपलब्ध होईल.
आणि त्याचबरोबर आस्थापनेला सुद्धा 11 महिने प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणारे उमेदवार त्या ठिकाणी मिळतील. आणि म्हणून जर शासकीय कार्यालयामध्ये बाह्य यंत्रणा किंवा आउटसोर्सिंग, अलग सोपं आहे, काही नाही, काही कठीण नाही, बाह्य यंत्रणा किंवा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून बघा कशा पद्धतीने, कंत्राटी पद्धतीने, त्याचबरोबर रोजंदारी पद्धतीने जर भरती होत असेल तर त्या भरतीमध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना प्राधान्य देण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात यावा. ठीक आहे, म्हणजे काय, आपल्या विद्यार्थ्यांना घ्या असं सांगितलेलं आहे. आता सकारात्मक विचार करण्यात यावा म्हणजे काय, तुम्ही म्हणसाल की सर याच्यामध्ये कुठं सांगितलंच नाही की घ्या म्हणून. आता मला सांगा, एखादा विद्यार्थी असेल त्याने अप्लायच नसेल केला तर त्याला कसं घेणार आहे? दुसरा विद्यार्थी असेल, समजा एखादा विद्यार्थी असेल ग्रामपंचायत मधला आणि एखाद्या तिसऱ्या ठिकाणी त्याने अप्लाय केलेला असेल तर तो त्या ठिकाणी विचार करणार नाहीत. परंतु जी आस्थापना आहे आणि त्याच ठिकाणचा विद्यार्थी असेल तर ह्या गोष्टीमध्ये ते सकारात्मक विचार करू शकतील, कंपल्सरी घ्यायचं असं म्हणणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याने जाऊन त्यांच्यासोबत भांडणच केलेले असते, मग ते घेतील का? नाही. परंतु हे पत्र जरी निघालं तरी यामध्ये आतापर्यंत जी आपली मागणी होती की तुम्ही अशा पत्र काढलंच नव्हतं. बघा, मुद्दा क्रमांक 4.5चं अतिशय स्पष्ट विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हे जे पत्र आहे हे स्वतः आयुक्तांच्या सहीने निघालेलं आहे. बघा, लक्षात घ्या, सहाय्यक आयुक्त यांच्या. आणि याची जी प्रत आहे तर ती कलेक्टर महोदय यांना पाठवली आणि दुसरी जी प्रत आहे तर ती आदरणीय तुकाराम बाबा यांना पाठवलेली आहे. ठीक आहे ना, म्हणजे हे अतिशय प्रयत्न जर केले तर काहीही होऊ शकतं. तिकडे जालना जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की विकी पाखरे सरांनी अशाच पद्धतीचे पत्र काढले, बरोबर आहे की नाही. आता माझं तर महाराष्ट्रामधील सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की अशाच पद्धतीचं पत्र आपल्याला एक राज्य पातळीवर पाहिजे. ठीक आहे, आता त्या संदर्भामध्ये आदरणीय तुकाराम बाबा आज आपल्या गुरुजन चॅनलवरती लाईव्ह सुद्धा येणार आहेत. ठीक आहे, राज्य पातळीवरचं जर असं पत्र निघालं तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळं पत्र काढण्याची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे, सगळ्यांना एकच पत्र लागू होईल, पण त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता 6 तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की मुंबईच्या आझाद मैदानावरती देखील आंदोलन आहे. एक सेकंड, मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन आहे. ठीक आहे, तर ज्यांची इच्छा असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असतील तर ते जाऊ शकता. बघा, तुम्हाला सांगतो मी, 6 जुलै रोजी आपला जो कौशल्य विभाग आहे तर तो कौशल्य विभाग प्रशिक्षणार्थी बांधवांच्या दृष्टिकोनातून उत्तर देणार आहे. कुठे? पावसाळी अधिवेशनामध्ये, म्हणजे कुठं? विधान भवनामध्ये. तर ज्यांना शक्य असेल तर त्यांनी स्वतः जायचं त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. ही मागणी पूर्ण होऊ शकते. आता एक राज्यस्तरीय जर पत्र निघालं तर मला असं वाटतं त्याचा सर्वाधिक फायदा होईल. या संदर्भामध्ये तुमचं वैयक्तिक नेमकं काय मत आहे? तुम्हाला तुमचे आस्थापना रोजगार देण्यासाठी इच्छुक आहे का? तुम्ही त्या ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहात का? आणि जर दोन्ही असेल तर निधीची जी काही तुम्हाला अडचण होती आतापर्यंत, आता हे जी अर्ज निघालेलंच आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? बाह्य स्रोतामार्फत. आता बाह्य स्रोत जर असेल, आउटसोर्सिंग असेल तर ऑलरेडी निधीची तर झालेलीच असते. ठीक आहे ना. आतापर्यंत प्रश्न होता की बा पैसे कोण देणार, तर तो सुद्धा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. त्याचा ऑलरेडी निधी सरकार देतच असतो. ठीक आहे ना, आउटसोर्सेसला. आणि मग आउटसोर्सिंग काय करतात ते आपल्याला देतात, बाह्य यंत्रणा आपल्याला ते पगार देत असते, मानधन देत असते. म्हणून कुठे ना कुठे का होईना सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अकोमोडेट करण्याच्या दृष्टिकोनातून डेफिनेटली या ठिकाणी प्रयत्न होत आहेत. आता प्रशिक्षणार्थी बांधवांची ही जबाबदारी आहे की भाऊ, तुम्हाला जर रोजगार पाहिजे असेल तर त्या दृष्टिकोनातून हातपाय हलवा, कौशल्य विभागासोबत भेटा, त्यांच्यासोबत भेटून संवाद करून, पत्रव्यवहार करून, बोलून, तुमच्या आस्थापनेला बोलून, त्यांना कन्व्हिन्स करून रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे म्हणून करता येईल ते 100% करण्याचा प्रयत्न करा. देरेहरी पलंगावरी ही भूमिका जर आपण ठेवली तर आपल्याला काही मिळणार नाही. शेवटी हा अनेक दिवसांचा संघर्ष असतो. साधारणतः 2 वर्ष आपण ह्या गोष्टीसाठी सातत्याने भांडलो. मुद्दा क्रमांक 4.5 हा आपण गुरुजन चॅनलच्या माध्यमातून एकदम सुरुवातीला लक्षात आणून दिला होता मुलांच्या, आणि आज कुठेतरी त्याचा योग्य अर्थ किंवा त्या अर्थाचंच पत्र हे राज्य शासनाच्या कौशल्य विभागाने निर्गमित केलं. म्हणून मी सर्वांनी सहाय्यक आयुक्त यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आदरणीय तुकाराम बाबा त्यांनी हे पत्र काढून घेतलं सांगलीमधनं, त्यांचे मनापासून आभार मानतो. सगळे आदरणीय चाकूरकर साहेब असतील, आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब असतील, अनुप चव्हाण सर असतील, सर्व प्रशिक्षणार्थी बांधव जे स्वतः लढा उभारत आहेत. मग त्याच्यामध्ये वसावी सर आहेत, पवन भट सर आहेत, ऋषी असेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी अतिशय प्रामाणिकपणाने भूमिका पार पाडली.
वेगवेगळ्या आंदोलनामध्ये येऊन सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी मोलाचं सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि प्रयत्न जर केला तर राज्यस्तरावरचं सुद्धा पत्र निघू शकतं. अशाच पद्धतीचं पत्र तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये काढण्यासाठी प्रयत्न करू शकता. हे जे पत्र आहे मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन करून ठेवतो. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तुमच्या कौशल्य विभागामधून अशाच पद्धतीचं पत्र काढण्यासाठी, निर्गमित करण्यासाठी प्रयत्न करू शकता. खूप खूप धन्यवाद.